मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांच्या बोटी पोलिसांकडून हटवल्या जात असल्याने मोठा वाद निर्माण झालाय। या कारवाईला कोळी बांधवांनी तीव्र विरोध केला। शासनाच्या नवीन प्रोजेक्टसाठी आम्हाला इथून जाणीवपूर्वक हटवलं जात असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। लवकरात लवकर आमच्या कोळी बांधवांना दरम्यान या संदर्भात कोळी बांधवांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूयात काय नेमकं कशासाठी हे पोलीस या ठिकाणी आले आणि काय तुम्हाला सांग आता 2095 ला आमची प्रमोद नवलकरांनी जागा पाडली। त्यानंतर आमचं या चौपाटीत 10 वेळा स्थलांतर झालेलं आहे। त्यांचे सगळे पुरावे आमच्याकडे असताना प्रॉपर्टी कार्ड आहे, आमच्याकडे कोर्टाचे आदेश आहेत, आमच्याकडे सगळ्या ओढीचे याचे कागदपत्र सगळे बरोबर असताना सुद्धा आम्हाला त्रास होतो आहे। कारण आम्हाला दिले नाही, कुठची नोटीस दिली नाही आणि कुठचं प्रोजेक्ट चौपाटीत येते ते माहीत नाही। आज गिरगाव चौपाटीमध्ये मोठी जेटी तयार होते, या जेटीच्या माध्यमातून आम्हाला त्रास झालेला आहे। तर या शासनाने आम्हाला काहीतरी न्याय द्यावा। आम्ही गिरगाव चौपाटीतच मासे मारणार, ह्याच्या पलीकडे आम्ही कुठे जाऊ शकत नाही। आमच्या बोटी आम्हाला अजूनपर्यंत कुठे घेऊन जायला सांगितले नाही। ज्या बोटीचं रजिस्ट्रेशन नाही, ज्या बोटीवर नाव नंबर नाही, या बोटी त्यांनी घेऊन गेलेल्या आहेत। आणि आता या गिरगाव चौपाटीतील मच्छीमारांच्या पोटाचा प्रश्न आहे, उपजीविकाचा प्रश्न आहे, त्यांच्या लहान मुलाबाळांचा प्रश्न आहे। शाळा चालू होते आहे सध्या, तर खर्च पण भरपूर आहे। आता हे सगळे तुम्ही धंदा बंद केल्यावर आम्ही काय करायचं? व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।